ओम पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्। धेनोः व्याघ्रः पलायते। वाघापासून गायी पळते. या धड्याचे प्रश्नांची उत्तर आपण पाहणार आहोत. चिमणरावः कस्यां मग्नः. चिमणराव कशामध्ये मग्न होते? चिमणराव बघा, पहिल्याच ओळीमध्ये उत्तर आहे बालैः सह. कसं उत्तर लिहिणार आपण? चिमणरावः बालैः सह पत्रक्रीडायां मग्नः. एवढंच उत्तर. चिमणराव लहान मुलांसोबत काय क्रीडा करण्यामध्ये काय होते? मग्न होते. पहिल्या प्रश्नाचं उत्तर झालेलं आहे. पुढचा प्रश्न. हम्म बघा. क्रीडायां कौ व्याघ्रः भल्लुकः च नाटयत. क्रीडेमध्ये कोणी वाघाचं आणि भल्लुकाचं काम केलेलं आहे? तर एक आहे अब्दुलह आणि दुसरा आहे चिमणरावह. चिमणरावह या दोघांनी काय नाटक केलेलं आहे? महिला केन मूर्छिता. महिला ती कशामुळे मूर्छित झाली, म्हणजे तिला कशामुळे चक्कर आली? तर हा वाघ खरा नसून, म्हणजे वाघ बोलतो कसं काय, याच्यामुळे काय झालं, तिला चक्कर आली. बघा पुढे. अ केन मूर्छिता. बघा आन्सर येणार व्याघ्रस्य मनुष्यवाण्या भाषणेन मूर्छिता. महिला व्याघ्रस्य मनुष्यवाण्या भाषणेन मूर्छिता. ती महिला वाघाच्या मनुष्यवाणीमुळे काय झाली? मूर्छित मूर्छित झाली. पुढे. चिमणरावेन किम निश्चितम. चिमणरावांनी काय निश्चय केला? तर मी वाघाचा रोल करणार. हे काय केलं चिमणरावांनी? निश्चित केलं. बघा सुरुवातीलाच आपण पाहिलं होतं. अ हा इथे इथे चिमणरावेन किम निश्चितम. हा अ, हं. सहाय्यम करणीयम इति निश्चितम असं पण आपण म्हणू शकतो. अ, काय 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 निश्चित केलं चिमणरावांनी? तस्य सहाय्यम प्राध्यापकस्य सहाय्यम करणीयम इति निश्चितम. चिमणरावांनी सहाय्य करायचं हे निश्चित केलं होतं. पुढे. सर्कस क्रीडायाः प्रारंभः कदा जातः. सर्कस क्रीडेचा प्रारंभ कधी झाला? उत्तर कसं येणार? सर्कस क्रीडायाः प्रारंभ 10 वाजता रात्रौ दशवादने. या ठिकाणी त्याचं उत्तर आहे रात्रौ दशवादने सर्कस क्रीडायाः प्रारंभः जातः. पुढे. चिमणरावः किमर्थं प्रयत्तवान. चिमणरावांनी का बरं प्रयत्न केला? तर लोकांचं मनोरंजन करण्यासाठी चिमणरावांनी काय केलं? खूप प्रयत्न केला, पण लोक तरी पण संतुष्ट झाले नाही. प्रश्न काय आहे? चिमणरावांनी का प्रयत्न केला? तर चिमणरावः जनान रंजयितुम प्रयत्तवान. चिमणरावः पुन्हा बोलतो. चिमणरावः जनान रंजयितुम प्रयत्तवान. चिमणरावांनी काय कशासाठी प्रयत्न केले? लोकांना रंजयितुम, लोकांना मनोरंजन करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. बघा. कैही आनंदेन तालिकावादनम प्रारब्धम. कैही म्हणजे कोणाकडून? प्रश्न तृतीय विभक्ती असल्यामुळे आन्सर सुद्धा काय येणार? तृतीय विभक्ती. काय आन्सर आहे? प्रेक्षकैही. कोणी? प्रेक्षकैही. तृतीय विभक्ती म्हणून आन्सर सुद्धा प्रेक्षकैही. म्हणजे कोणी आनंदाने टाळ्या वाजवल्या? तर प्रेक्षकैही. हम्म धेन्वा किम लक्षितम. बघा धेन्वा किम लक्षितम. धेनूकडून काय समजल्या गेलं? धेनूने कोणाला टार्गेट केलं? तर बघा धेनू हम्म हम्म
बघा. न इमौ परिचितौ व्याघ्र भल्लुकौ इति धेन्वा लक्षितम. धेनूकडून काय समजलं गेलं? इमौ परिचितौ न, हे दोन वाघ आणि अस्वल हे काय आहेत? परिचित नाहीत असं त्यांच्याकडून काय लक्षित म्हणजे ओळखल्या गेलं. एक मिनिट. सॉरी. तर तिच्याकडून काय ओळखलं गेलं की हे दोन परिचित नसलेले काय आहेत? व्याघ आणि व्याघ्र, वाघ आणि अस्वल आहेत. चला पुढे. थोडा रेंजचा प्रॉब्लेम आहे, आता मी जागा चेंज करतो. हं, पुढे. भल्लुकः कुत्र आरूढवान. भल्लुकः म्हणजे अस्वल म्हणजे अब्दुल. कुत्र आरूढवान, कोठे तो चढला? तर उत्तर काय आहे? तो जो स्तंभ होता त्याच्यासाठी त्यांनी विशेष नाव दिलेलं आहे त्या स्तंभाला. तर त्याचं नाव काय आहे? पट मंडप स्तंभ असं काहीतरी नाव आहे. बघूया आपण कुठे चढला तो. बघा, या ठिकाणी उत्तर आहे. हा, भल्लुकः पटमंडपस्तंभम आरूढवान, म्हणजे तो एका खांबावरती चढला. पुढे प्रश्न काय बघा. प्रेक्षकाः कदा कोलाहलं कृतवन्तः. म्हणजे प्रेक्षकांनी, कदा म्हणजे केव्हा. केव्हा गोंधळ केला प्रेक्षकांनी? प्रेक्षकांनी केव्हा गोंधळ केला? जेव्हा त्यांना कळालं की हा वाघ खरा नाही त्यावेळी. बघा. अ पलायमानं व्याघ्रं दृष्ट्वा प्रेक्षकाः कोलाहलं कृतवन्तः. पळणाऱ्या वाघास पाहून प्रेक्षकांनी काय केलं? कोलाहलम, गोंधळ घालायला सुरुवात केली. हम्म अशा प्रकारे प्रश्न संपलेले आहेत. पुढे चला. माध्यम भाषायाम, म्हणजे तुमची जी भाषा असेल, कोणी मराठीतून लिहित असेल मराठी, हिंदीतून हिंदी. हा. सर्कस स्वामी म्हणजे ते प्राध्यापक. किमर्थम चिमणरावं प्रतिम आगतः. ते का चिमणरावांकडे गेले? आता हे काय मी सांगायला नको, कारण की तो जो शो असतो, जो मुख्य आकर्षण आहे सगळ्यांचा, त्या आकर्षणामधल्या वाघ आणि अस्वलाची काय झाली होती? भांडणं झाली होती. म्हणून काय, चिमणराव आपलं ते सर्कस स्वामी चिमणरावांकडे गेले की तुम्ही आमच्या सर्कसमध्ये वाघ आणि अस्वल बना. सर्कस क्रीडायाः आरंभात पूर्वम किम किम अभवत, म्हणजे सर्कस क्रीडा चालू होण्याच्या पूर्वी काय काय झालं? तर तेच आहे, ते चिमणरावांकडे गेले. मग चिमणराव म्हणाले की आम्ही हे करू, तुम्हाला मदत करू, असं तसं, आणि मग ती क्रीडा प्रारंभ होण्याच्या पूर्वी झालेल्या गोष्टी आहेत. पशूनां सह भोजने कः हास्यपूर्णः अनवस्था प्रसंगः समुत्पन्नः. पशूनां भोजन समये म्हणजे या पशूंच्या जेवणाच्या वेळी काय हसण्यासारखा आणि वाईट प्रसंग निर्माण झाला? तर तो प्रसंग म्हणजेच हा पूर्ण धडा आहे. काय धडा आहे तो? की गायीने दोघांना ओळखलं, मग गाय त्यांना शिंग मारायसाठी तयार झाली. मग त्यांनी पण दात दाखवले. त्या अस्वलाने पण तिला मारलं. हा काय हास्य प्रसंग आहे. पण इथून पुढे काय झालं? गाई त्याच्या अंगावरती गेली, अब्दुल वरती पळाला पळाला, ही काय झाली? अनवस्था झाली. बघा. हम्म, आता आपल्याला समानार्थी शब्द शोधायचे आहेत. थोडासा जास्त अभ्यास लागतो याला. मग्न ह, मग्न ह. दुसरा काय शब्द आहे त्याला? हम्म, मग्न म्हणजे काय? एकदम एनग्रॉस, एनग्रॉस होणं, त्याला काय म्हणतो आपण? मग्न ह. आपण त्याला दुसरा शब्द लिहूया, व्यग्रह. मग्न म्हणजे काय? त्याला समानार्थी शब्द काय? व्यग्रह. व्यग्रह म्हणजे एकदम व्यस्त झाला होता, मग्न झाला होता, त्याला म्हणतात व्यग्रह. हा झाला समानार्थी शब्द. व्यग्रह, व्यग्रह. पुढे गौ साठी समानार्थी शब्द काय? धेनुः. पाठातच आहे तो. व्याघ्र साठी समानार्थी शब्द काय?
व्याघ्र. भक्षक. नाही. व्याघ्रासाठी समानार्थी शब्द. अं, आपण लिहू शकतो व्यालह. व्यालह. तुम्ही त्या पुस्तकातून जे शेवटी दिले त्याच्यामधून पण लिहू शकता. सैनिक. सैनिक म्हणजे सोल्जर. सैनिकाला भटह असा पण शब्द आहे. पुस्तकाच्या मागे जर दिले असतील हे, तर तुम्ही लिहू शकता क्रीडा. क्रीडा म्हणजे त्याला गेम आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? गेम. मग त्यासाठी दुसरा शब्द आहे खेल. क्रीडा, त्याला काय म्हणतो? खेलह. खेला. क्रीडा खेलनम असं पण खेल. खेलम खेलह लिहूया आपण, चला. वेदना. वेदना दुःखम लिहू शकतो आपण. दुःखम. वेदना. अ पुढे भाषणम. भाषणम वदनम म्हणू शकतो आपण, बोलणं. उत्कंठा. उत्सुकता आपण म्हणूया. उत्कंठा. उत्सुकता. उत्सुक उत्सुकता. उत्कंठा. मनुष्य नरः. शृंगे. शृंगेसाठी काय दुसरा शब्द आहे बरं? त्याला हॉर्न म्हणतो, हॉर्न. हा, विषाणः. विषाण. शृंगासाठी काय समानार्थी शब्द आहे? विषाण. मग शृंगे सप्तमी असल्यामुळे विषाणे सुद्धा सप्तमी म्हणतात. ठीक आहे. दंता. दंता. दंता म्हणजे, दंता हा साठी शब्द आहे दमस्ट्रीन. दशनपद. दंतासाठी शब्द दमस्ट्रीन. जरा अवघड शब्द आहे. सोपा आपण बघूया. दंत हा दंत दंत. अं, नाही. दमस्ट्रीन हा शब्द त्यासाठी. दम स्ट्री. माझं थोडंफार चुकू पण शकता, मी एकदम दमस्ट्रीन. दंता हा दंतासाठी काय दंतच शब्द आपण ऐकलेला आहे. हा. उत्तमांग. उत्तमांग म्हणजे शिरः मस्तकः काय पण तुम्ही लिहू शकता. ओके. अं, चला आता विरुद्धार्थी शब्द. समाप्य. समाप्य म्हणजे संपून. मग आपण लिहू शकतो समाप्य संपून, सुरुवात करून. आरभ्य. सुरुवात करून. प्राक. अनंतरम. अनंतरम. प्राक म्हणजे पूर्वी, अनंतरम म्हणजे नंतर. विस्मृत्य म्हणजे विस्मृत्य म्हणजे विसरून. स्मृत्य म्हणजे आठवून. कृशः म्हणजे एकदम बारीक. मग स्थूलः म्हणजे जाड. सोप. अहम प्रश्न निर्माणम. बालही तृतीय विभक्ती आहे म्हणून क्वेश्चन होणार कैही. धेनु वास्तविकी. या ठिकाणी थोडस लक्षात देण्यासारखं आहे. कीदृशी म्हणजे वास्तविकी खरी होती. मग प्रश्न कसा येणार? कीदृशी कशा प्रकारची होती? धेनु वास्तविकी एव. आता हे आपण शिकणारे पण माहित नाही कधी. धेनु वास्तविकी कीदृशी. वास्तविकी. सर्कस स्वामिनः विवशतया. हा. विवशता. स्वामिनः विवशता मया अवगता.
सर्कस स्वामीन म्हणजे कह कह विवशिता. ऍक्च्युली हा आता आपण के लिहूया या ठिकाणी, कारण की आदर असल्यामुळे बहुवचन आहे या ठिकाणी. खरं तर स्वामी पाहिजे, सर्कस स्वामी. मग रामो रामा हा राम हा बहुवचन आहे, तर मग स्वामीन हा सुद्धा बहुवचन आहे. आदर देण्यासाठी बहुवचन असतो. अहो तुम्ही कधी आला, तुम्ही आपण म्हणतो म्हणजे एकाच माणसाला तुम्ही म्हणतो. अब्दुलह एक वचन आहे, रामह म्हणून कह. पाषाण खंडान रामान कान कह कौ की हा टेबल व्यवस्थित असेल लक्षात, तर हे आपल्याला कळणार आहे. गौहू मंचम का. गौ ही काय आहे, स्त्रीलिंग शब्द आहे. गाय म्हणून का आलेला आहे. कह कम वदती, कोण कोणास म्हणतो. महत्वाचा विषय हा कह. जर धडा समजला असेल तर हे कळायला काही अवघड नाही. बघा, विज्ञापनम कृत्वा काय प्रवेशपत्राणि अपि विक्रीतानि. आता हे कोण म्हणतंय, प्राध्यापक चिमणरावम. कह म्हणजे काय, प्रथमा विभक्ती आहे. मग पहिल्याची काय येणार, प्राध्यापक. आणि ज्याला म्हणालाय कम, काय येणार त्याचं, चिमणरावम. चिमणरावम, सोप्प. कह किम धेनु अपि, हे कोण म्हणतं, चिमणराव. म्हणजे गाय सुद्धा नकली आहे, असं असं तो संवाद चालू होता. चिमणराव प्राध्यापकम. प्राध्यापकम नाही बरं का, प्राध्यापकम वरती प्रिंटिंग मिस्टेक झाली. बघा, चायम पातुम इच्छती. मग हे कोण बोलतं, पुत्र चिमणरावम. म्हणजे त्यांचा मुलगा चिमणरावांना काय म्हणतो, बाबा चहा पिणार का, अशा प्रकारे. चला आता पुढे विशेषण विशेष. हम्म, खूपच मोठे. लोकप्रिय. लोकप्रिय काय आहे, बघा, लोकप्रिय सहभोजन कार्यक्रम. लोकांना आवडणारा हा एकत्र जेवणाचा जो कार्यक्रम आहे तो. आता मी बाण नाही लावत, हे करतो. सर्वोच्चम, नाही, सर्वोच्चम आकर्षणम. सगळ्यात मोठं काय आहे, आकर्षण आहे. बहुरूपिणव व्याघ्र भल्लुकव. बर. अधिकम शुल्कम, नाही, थोड्या वेळाने लिहूया आपण. अधिकम शुल्कमच असणार आहे. चला, अधिकम शुल्कम. अधिक संमर्द म्हणजे खूप गर्दी. बर. भीत, भीत बालह म्हणजे घाबरलेला मुलगा. पंजरस्थितान, पंजरस्थितान व्याघ्रान. म्हणजे पिंजऱ्याच्या आत असणारे कोण होते, वाघच होते. आता मी हे कसं करतोय, व्याकरण लावतोय. पंजरस्थितान द्वितीय विभक्ती बहुवचन, मग याच्या वरती द्वितीय विभक्ती बहुवचन काय आहे, व्याघ्रण आहे. बर. संभ्रांता प्रेक्षकाः म्हणजे भ्रांत झालेले प्रेक्षक. त्रीणी, नाही, सम्रांत बरोबर, त्रीणी आसनानी. आणि निमग्नेषु प्रेक्षकेषु. आणि परिचितौ नरौ. अशा प्रकारे एक पण नाही चुकले. वा. समजले. काय नाही, आपण फक्त विशेषण विशेष जोडलेले आहेत. हे कसं कळेल, धडा बघितल्यानंतर. ओळींच्या पुढेच ते असतं, त्याच्यामुळे कळायला अवघड नाही. पुढे आता काय करायचंय, हम्म 8व्या नंबरचा धेनुहू. काय करायचं, अमरकोशात धेनुहू. मग धेनुहू आपण काय लिहूया, गौहू लिहूया. गौहू, गौहू. आता अमरकोशामध्ये खाली दिलेलं आहे उत्तमांग, आपण लिहूया मस्तकम. हे तुम्हाला कुठे भेटेल, तुमच्या धड्याच्या शेवटी. मग धेनुहू प्रथमा विभक्ती असल्यामुळे गौहू प्रथमा केली. उत्तमांगम द्वितीय असल्यामुळे मस्तकम केली. ठीक आहे. पुन्हा वाक्य लिहायचं बरं का, ते धेनुच्या ऐवजी लिहायचं गौहू तू वास्तविक एव, अशा प्रकारे. सूचनानुसारम कृतीम कुरुत.
सूचनासह काय करायचंय, बहुवचन मध्ये करायचं. मग अहमचं होणार अहम, आवाम, वयम. बाकी सगळं तसंच राहील. वयम पत्रक्रीडायाम. आता मग्न हे एकासाठी होतं, मग अनेकांसाठी मग्ना हा. आणि आसम, आसम, अरे बापरे, आसम, आसम, आसम असंच असं मला वाटतंय. एक मिनिटात मी चेक करतो. म्हणजे आम्ही कशामध्ये मग्न होतो, आम्ही सगळे अं, पत्रक्रीडायाम मग्न. जनाः न संतुष्टः एक वाक्यातले एकवचनात लिहायचे. जनाहाचं एक वचन काय येईल? रामाहाचं रामः, जनाहाचं जनः. आणि संतुष्टाहाचं एक वचन काय होईल? रामः संतुष्टः. हे समजायला पाहिजे बरं का, एवढं अवघड नाहीये हे. संतुष्टः, संतुष्टः. बघा आता अस धातूचं मी तुम्हाला सांगतो. अस, मला वाटतं मी लिहिले ते बरोबर आहे, पण एकदा क्रॉस चेक करतो. अस, हम्म, त्याचं बहुवचन ना आसम, पास्ट टेन्स आहे ते. आसम, आसम बरोबर लिहिलेलं आहे. वाच्य परिवर्तनम हे थोडंसं अवघड आहे, ते आपण शिकूया. प्रेक्षकाः माम निर्घृणम ताडितवन्तः. शिकायला लागणार आहे हे. प्रेक्षकैः अवघड नाहीये. प्रेक्षकैः अहम ताडितः. निर्घृणम तसंच येणार ते. निर्घृणम, निर्घृणम ताडितः. अशा प्रकारे आता हे वाक्य आहे ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये, ते मी चेंज केलं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये. प्रेक्षकही अहम निर्घृणम ताडितः. प्रेक्षकांकडून मी काय वाईट प्रकारे धुतले गेलो, मारल्या गेलो. अशा प्रकारे आपण हा धडा पूर्ण संपलेला आहे. धडा समजलेला आहे. काही डाऊट असतील तर आपण नंतर विचारा.